फ्रेंड्स, वेलकम टू न्यू ब्लॉग. गुड मॉर्निंग झालंच नाही आहे, गुड नाईट आहे. आणि आता आपण निघालो आहे गाणगापूरला. तर आता सगळे बसले आहेत. आता रात्री झोपू आणि मग भेटू उद्या सकाळी. ओके, बाय. ह्या आमच्या अम्मा आहेत जे मगाशी आम्ही दाखवलेले ना दोघं त्यांची आजी आहे. आणि हा नेहमी माझ्या बाजूला बसतो. तुम्हाला दाखवतो. अम्मा काय झालं? अम्मा कशाला ओरडते? पाणी पियाचं नाही, उतर म्हणलं. अम्मा पाणी पिऊन द्या की. थंड वाजते. थंडी वाजते म्हणून काय झालं की हो? काय अम्मा? अम्मा इथे बघा की, इथे बघा, हाय करा. इथे बघा, हाय करा. इथे कॅमेऱ्यात. तू काय म्हातारी झाली काय अम्मा? आणि पिया नियमांच्या विरुद्ध वागते. पिया असं खिडकीच्या बाहेर डोकं काढू नये. गाडी थांबले, अजून निघाली नाही. हे मावशी कुठे चाललोय आपण? गाणगापूरला चाललोय. एवढ्या रात्री? हो, अचानक का? असं का? गाणगापूरला गेल्यावर माहिती पडेल. ओ सरप्राईज. यस, या बघा, ही बघा पिया. पिया नाही झालं. हे सध्या रागवली आमची. आम्ही चाल गाणगापूरला. याच गोष्टीवर आपला प्रवास सुरू झाला आहे. रात्रीच्या वाजता आहेत 2 नाही, सॉरी 1:30 वाजता आहेत. रात्रीचे 1:30 वाजतात आणि आपला प्रवास सुरू झाला आहे गाणगापूरचा. फ्रेंड्स, तर आपण पोहोचलोय फायनली गाणगापूरला. आणि माझी झोपच होत नाही. चला बघू पुढे काय होतं. तर मंडळी, आपण सामान वगैरे घेऊन वरती आलोय रूममध्ये. आता आपल्याला जायचं आहे एके ठिकाणी. ते अजून नाव नाही सांगितलं आहे, सो नाव सांगितल्यावर मी तुम्हाला नक्कीच सांगते. आता मग आपण फ्रेशनअप होऊया, ब्रश वगैरे करूया, नाश्ता वगैरे असेल ते करून मग आपण जाऊ आपल्या लोकेशनवर. ठीक आहे, आता आपण सध्या धर्मशाळेत थांबलो आहे. मग नाश्ता वगैरे करून आपण जाऊ आपल्या ठिकाणी. ठीक आहे. तर गाईस, तिकडे पाणी गरम करतायत जेणेकरून सगळ्यांना आंघोळीला गरम पाणी भेटेल. त्यांनी आत्ता जस्ट चूल पेटवली ती, आणि माझं लक्ष गेलं तर मी व्हिडिओ काढली पटकन. तर मंडळी, आपण फ्रेश वगैरे झालोय. आता आपण निघतोय स्नानाला दत्तांच्या नद्यांमध्ये. तर आता होम वगैरे आहे समथिंग, तर ते बघूया आणि जाऊया आपण स्नानाला. मी पण जाणार आहे आज. 7 का 8 नद्या असतात, तिथे स्नान करायचं असतं. खूप पवित्र मानलं जातं, सो मी तिकडे जाते. तर मंडळी, आपण निघालोय, संगमावर निघालोय आपण. तर मंडळी, आपण पोहोचलोय आश्रमात. आपण जाणार आता तिकडे होमाला पहिला. त्याच्या आधी आपण नाश्ता करू. तर गाईज, आज आहे नाश्त्याला ब्लॅक टी आणि हा आम्ही खाकरा आणलाय. तर मंडळी, हे ते आश्रम आहे जिथे आता खाली नदीवर दत्ताची नदी आहे, तिथे आम्ही होमाला चाललोय. इथे आम्ही मागच्या वर्षी राहायला होतो. मस्त आहे. आता हे काम पूर्ण झालंय. मागच्या वर्षी काम चालू होतं इकडे. इथून आपण खाली जाणार आहोत. तर सुंदर अशी दत्ताची नदी आहे इकडे. तर इथे आपण जाऊन होम वगैरे करणार आहोत. आणि मी तर आंघोळ करणारच आहे दत्ताच्या नदीत. 7 का 8 नद्यांमध्ये आंघोळ करायची असते, ते पवित्र मानलं जातं. म्हणून मागच्या वर्षी मी केलं नव्हतं. मी फक्त जस्ट बघत होती. फर्स्ट टाईम होता ना माझं, सो मी फक्त बघत होती की कसं आहे वगैरे. तर ह्यावेळी मी ट्राय करणार आहे. हे बघा, सुंदर असा परिसर आहे इकडे. इकडे मंदिराचं काम चालू आहे अजून बांधणीचं. ते बघा, ती नदी.
तिकडे पण ती पालखी जशी काल पंढरपूरला तुम्ही बघितली असाल की तिथे पाण्यात घेऊन जातात आणि तिकडे स्नान वगैरे करतात. सो तसंच इकडे आत्ता सेम तसंच होणार आहे. पूजा हवन होऊन मग तिथे पाण्यात ती घेऊन जाणार पालखी आणि मग तिकडे आपण स्नान करणार आहोत. चला आपण बघूया कसं होतंय हवन. हे बघा असं गोल रिंगण करून बसतात आणि मध्ये तिथे होमाची तयारी चालू आहे आता. हे बघा अशी शंकराची पिंड तयार करतात, शंकराची पिंड, आणि मग तिकडे हवन वगैरे करतात. सो कळेल तुम्हाला काय काय होतं इकडे. हे बघा हीच ती पिंड. या पिंडाला ते मातीपासून बनवतात आणि त्याच्यावर ती फुले वगैरे लावतात आणि आम्ही सगळे इकडे गोल रिंगण करून बसतो. एकदा हवन झालं की आपण त्या नदीत स्नानाला जातो. सो आता आपण परवणीसाठी खाली उतरतोय. हे बघा नको येऊस, तुला घेत पण नाही मी, पालखीला घेत. तर इथे सगळे स्नानाला गेले आहेत. स्नानाला झाल्यावर ही पालखी इकडे आणले. आता इकडे होम होईल. जो मगाची आपण शंकराची पिंडी बघितली तिकडे ती हवन होईल, होम हवन होईल आणि मग नंतर आपण जाऊ नद्यांच्या आंघोळीला, म्हणजे नद्यांच्या स्नानाला. तर आता इकडे तो हवन होईल. मला नाही खाली बसवत. आपण तिकडे बसूया का वर? चला तिकडे जागा नाही ना. तर इकडे होमाला सुरुवात होते. तर आपलं होम हवन वगैरे सगळं बघून झालंय. आता मी वरती येऊन बसली कारण ऊन लागायला लागलं आणि कंटाळायला लागला. तो होम आता संपलाय. तर आपलं सगळं हवन वगैरे बघून झालंय. आता आपण चाललो परत रूमवर फ्रेश वगैरे व्हायला आणि मग जाऊया नद्यांवर. तर आपलं संगमावर स्नान करून झालंय. आता आपण तयारी करतोय घरी जाऊन फ्रेश होण्याची, म्हणजे शाळेत जाऊन फ्रेश वगैरे होऊन आपण दत्तांच्या मंदिरात जाणार आहोत. सो गाईज आजचे जेवण आहे छोलेची भाजी, पापड, हे चपाती, भात डाळ आणि बासुंदी. या सगळ्यांनी जेवायला. तर मंडई आपलं जेवण वगैरे सगळं करून झाले. मी फ्रेश पण झाली जस्ट लेट, कारण की झोप पण नव्हती झाली काल. सो मी आता फ्रेश वगैरे झाले आणि आता सगळे गेले. तर नीरज आज शूट करून आणणार आहे तिकडे 8 नद्यांचं, कारण की मला खूपच डोकं दुखत होतं आणि उलट्या वगैरे होत होत्या ना. सो म्हणून मी गेली नाही आणि मग आता मी आराम करून उठले. आता बघू बाहेर राऊंड मारायला जाते. आतापासून मी ब्लॉग करतोय. बिया आजारी आहे. आता आम्ही अष्टतीर्थ करायला जातोय. दत्तगुरूंच्या निर्गुण पादुका वगैरे होतंय जरा, पण ठीक आहे. ओढ आहे, जातोय आता आपण. आमच्यासोबत आहेत मागे सगळ्या. आलोय विश्रांती कट्टा, जिथे दत्तगुरूंनी विश्रांती घेतलेली असं म्हणलं जातं. इथे दत्तगुरू बसतात, त्यामुळे या चौथऱ्यावर कोणी चढू नये असं म्हणतात. इथे येऊन 2 मिनिटं तरी विश्रांती घेऊन जावे अशी प्रथा आहे. हा बघा विश्रांती कट्टा.
तर आता आपण संगम दरबार मंदिरात चाललोय. संगम दरबार मंदिर आहे ना, संगमेश्वर. हो, बघू आता. पाठी येतात बाकीचे केस, पाठी येतात बाकीचे, बघूया आता. दिवे सोडायचे संगमात. हे बघा दिवे घेतले. संगम आहे त्रिवेणी नद्यांचं, त्यात दिवे सोडायचे आहेत, प्रथा आहे म्हणून. तर चला आपण दिवे सोडूया. जे आपण बघतोय ना इथे जे नदीला फाटे फुटले, हे बघा हे नदीला जे फाटे फुटलेत ना, त्या 2 नद्या एकत्र झाल्यात. 2 आय थिंक 3 आहेत, 3 नद्या आहेत आणि एक नदी झाली आहे ज्याला संगम म्हटलं जातं. चला पुढचं बघूया आता आपण. आम्ही आलो आता भस्माच्या डोंगरावर. इथे दत्तगुरूंनी भस्माचा डोंगर तयार केलेला. हे बघा, आधी असं म्हटलं जातं खूप मोठं होतं, टेकडी होती, पण ती माणसांनी नेऊन सगळं. आणि हे जे इथे दगडाचे लगोरी सारखं जे काही मांडलंय ना, ते असं म्हटलं जातं हे संसार आहेत, ज्याचा संसार जितका चांगला तितके मजलेत. हे बघा हे 8 काय 9 मजल्याचे हे संसार मांडलेत बेसिकली. ते बघा तिथे पण म्हणजे कठीण आहेत मांडताना. हे दगड लगोरी सारखी वगैरे नाही आहेत, मांडणं हे कठीण आहे. असं एक बोध घेतला जातो की संसार आहे हा लोकांचा. हे औदुंबर आहे जिथे दत्तगुरू बसायचे. नरसिंह महाराज सरस्वती संगमावरचं औदुंबर आहे आणि इथं पारायण केलं जातं. इथं केलेलं पारायण 100% फळ देतं असं म्हणतात. हे बघा खूप जण पारायण करतात. आजी आहेत आमची. चला आपण पाया पडू. संगमावरच्या दरबारावर म्हणजेच मंदिरात आलोय दत्तांच्या. तुम्हाला दाखवतो, दत्त दिसत आहेत ते बघा. इथे फोटो आणि व्हिडिओ काढायला मनाई आहे. तर आपण पुढच्या स्थानावर पोचलोय. हे काशी तीर्थ म्हटलं जातं, भागीरथी तीर्थ. हे बघा सगळे पाण्यात. हे बघा आलोय पाप विनाशिनी तीर्थामध्ये. तर तुम्हाला दाखवतो मी व्ह्यू बघा नदीचा. ब्लॉग सगळ्यांना दिसेल. किती छान. चला आपण पुढे जाऊ. अंगावर तीर्थ शिंपडून घेऊ, पापांचे विनाश करू. मला व्ह्यू खूप आवडलाय हा. चला मगाशी कोटी तीर्थ केलं. त्याची अशी ख्याती होती की त्यात जेवढे पैसे टाकाल तेवढे कोटी मिळण्याची शक्यता आहे, अशी ख्याती आहे. तर काय माहित नाही. आणि हे आहे रुद्र तीर्थ. आणि पुढे जायचं आपल्याला चक्रतीर्थ. असंच काहीतरी नाव सांगितलं ना. काय नाही, दगड लागले. पुढे आपली पालखी आहे. आपल्या दत्तवारीमधून जी निघाली आहे ती पालखी आहे पुढे. आम्हाला वाटलं आम्ही दर्शन करेपर्यंत पालखी तिथे येईल. आता निघाली आहे. कदाचित मिळतील नाही मिळतील. गुरु आहेत हे बघा आपले. चिंतन श्री गुरुदेव. आपली पालखी चालली आहे दत्त महाराजांच्या दर्शनाला, जिथे निर्गुण पादुका आहेत दत्त महाराजांच्या.
चला आता पुढे बघूया आपण काय होतंय. कदाचित ब्लॉग कमी करायला मिळेल, बघू आता, कारण कॅमेरे अलाउड नाहीत असं ऐकण्यात आले. अष्टतीर्थ करून आपण कल्लेश्वराच्या मंदिरात आलोय. कल्लेश्वराच्या मंदिरात दर्शन घेणार, शनी महाराजांचं दर्शन घेणार, पंचमुखी हनुमानाचं दर्शन घेणार आणि मग आपण जाऊ आपल्या होमासाठी वैकुंठला. वैकुंठ नाही तर हे शेवटचं तीर्थ, हे बघा औदुंबर, हे शेवटचं तीर्थ कल्लेश्वर तीर्थ. हे करून अष्टतीर्थ कंप्लीट होतील आणि मग इथून आम्ही कल्लेश्वराचं दर्शन करू. शंकराचं स्थान आहे, कल्लेश्वराचं दर्शन करू आणि मग आमचं होम आहे. खरं म्हणजे होम लवकरच सुरू झालाय, लेट अटेंड करावं लागेल, पण होम आहे. सगळी इडापिडा जाण्यासाठी तो होम केल्यानंतर दत्तगुरूंच्या मनात असेल तर आम्हाला निर्गुण पादुकांचं दर्शन मिळेल. चला बघू आपण. इथे जरा निसरड आहे. आपण आता अष्टतीर्थ केलंय. आता आपण कल्लेश्वराच्या मंदिरात आलोय. तिथं पंचमुखी हनुमान, परत मग शनीश्वर महाराज आणि कल्लेश्वर महाराज यांचं दर्शन घेणार आणि मग जाऊ आपण औदुंबर. इथे औदुंबर भक्त निवासमध्ये आपलं होम आहे, तिथे 5 वाजता सुरू झालंय, तर आपण तिथे जाणार आहोत. आता दर्शन करूया. तुम्ही कुठे आले? ओम श्री चंद्रघंटाय नमः स्वाहा. 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 ओम रुद्राय नमः क्रोधेश्वराय नमः स्वाहा. ओम रुद्राय नमः क्रोधेश्वराय नमः स्वाहा. ओम रुद्राय नमः क्रोधेश्वराय. गडबड झाली आहे खूप, म्हणजे खूपच गडबड झाली. यज्ञ आमचं संपत आलं आणि मी यज्ञात गुंग होतो आणि काकीने खूप फोन केले, म्हणजे पियाच्या मम्मीने खूप फोन केले. मला उचलता नाही आले कारण मी यज्ञात होतो. तर त्यात आम्ही सगळे चुकलो एकमेकांना आणि हे लोक पुढे गेले. आता आम्ही आलोय म्हणजे हे लोक पहिला आलेले, नंतर मी आलो. खूप डेंजर परिस्थिती झालेली. तुम्हाला दर्शन तर नाही देऊ शकत. हे बघा, निर्गुण पादुकांचं मंदिराचं दर्शन घेत होतो. या साईडला बोर्ड आहे, सेम तसंच आहे. मला पण निर्गुण पादुकांचं दर्शन नाहीच झालं. एवढं प्रार्थना करून आपण बघूया. चला सो आजचा नाश्ता मी बाहेरच करते एकटी, चहा आणि बिस्किट. दिवस खूप धावधाव झाली पण मजा आली. आम्ही अष्टतीर्थ केले, नंतर अष्टतीर्थानंतर कल्लेश्वर वगैरे केलं आणि आता होम वगैरे अटेंड करून, जसं मी मगाशी सांगितलं, आम्ही निर्गुण पादुकांचं दर्शन केलं. दर्शन नाही झालं, बाहेरून शेजारती मिळाली. तर मंडळी या जेवायला आजचं जेवण आहे वांग्याचं भरीत, भातडाळ आणि पुरी. तर सगळ्यांनी जेवायला या नक्की. तर गाईज वेळ झाली आजचा ब्लॉग इथेच थांबवण्याची. आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये टेक केअर, बाय, गुड नाईट.